या ठिकाणी सांगितलं की दंड आणि त्यासंबंधी माफ करण्यासंबंधीचा निर्णय याच्यामध्ये घेतला गेला आहे। माझी एकच सूचना अशी आहे की दंड किंवा कर जो लावला जास्त तो माफ करण्याबाबत आपण अभय योजना जरी आणली तरी अधिकाऱ्याबरोबर निगोशिएट करायला लागतं। आपण म्हटलं की एक अंतिम तारीख आहे, त्या अंतिम तारखेमध्ये एवढे पैसे भरले तर हे माफ होणार आहे। मला फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची की इतकी रक्कम जी अंतिम तारखेला आपल्याला भरायची आहे तितकी रक्कम देखील काही वेळेला व्यापाऱ्याकडे उपलब्ध नसते। त्यामुळे आपण ही हेरिंग घेऊन याच्यावरती अभय योजनेमध्ये सामील होऊन दंड किंवा हे माफ करण्याचं एक असा कोणतरी अधिकारी त्या ठिकाणी निश्चित करा की ज्याच्याकडे हेरिंग घेतल्यानंतर हा दंड किंवा या माफ करण्याबाबतची तात्काळ एक पिरियड 15 दिवस 1 महिना हा ठेवून त्याच्यावरती निर्णय घ्या, जेणेकरून व्यापाऱ्यांना त्याबाबत मुभा मिळेल। आज तुम्ही असं म्हणता की अमुक तारखेपर्यंत दंड पूर्ण रक्कम भरा आणि नंतर आम्ही दंड माफ करू, तर हे योग्य होणार नाही, व्यापाऱ्यांना ते अडचणीत होईल। अनेक चर्चेमध्ये व्यापाऱ्यांकडून मला कळलं, म्हणून मी विनंती करतो की या दृष्टीने काय करता आलं मंत्री महोदय तर आपण याबाबत विचार करा। माननीय सदस्य सुनील प्रभू साहेबांनी काही सूचना केलेली आहे, परंतु मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की हे 2017, 18, 19, 20 या मागच्या काळातलं आहे आणि हे बरेच साठलेलं आहे। त्याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलला पण याच्याबद्दलची चर्चा झाली आणि अशा पद्धतीची स्कीम आणावी, पूर्ण देशाकरता आणावी, देशातल्या प्रत्येक राज्याच्या करता आणावी। म्हणून आम्ही 31/3/2025 म्हणजे अजून 3 महिनेपर्यंत तुम्हाला रकमेचं कराच्या रकमेचा भरणा करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यावरचं 31/5 म्हणजे पुढं तुम्हाला जूनपर्यंत त्या रकमेच्या संदर्भातली माहिती देखील तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे। म्हणजे तशी काही अडचण येणार आहे तरी देखील सुनील प्रभू साहेब तुम्ही जो काही मुद्दा मांडलेला आहे, मी जीएसटी कमिशनरशी बोलून याच्यात आम्हाला व्यापाऱ्यांना त्रास न होईल आणि आपलाही टॅक्स मोठ्या प्रमाणावर SGST आणि CGST पण जमा होईल कर आणि हे या पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू। चला सुरेश